मी कालही ती बातमी पाहिली, अजितदादाच्या ताफ्यामध्ये ती गाडी होती. म्हणजे काय झालं, एकनाथ शिंदे साहेब आता इथं मुख्यमंत्री म्हणून शेकडो वेळा आले, त्यांच्या गाड्यामध्ये ताफ्यामध्ये 100 गाड्या असतील. अहो, ताफ्यामध्ये गाडी असली म्हणजे तो भविष्यात जर त्याने गुन्हा केला तर त्याला माफी असावी असं काही कायदा आहे का? आणि त्याचं कोणी समर्थन केलंय का? म्हणून ताफ्यात गाडी असणं त्यामुळे अजितदादाची बदनामी होईल असं समजण्याचं काही कारण नाहीये. मंत्र्यांचा राजीनामा मागणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी तपासामध्ये जोपर्यंत कोणी गुन्हेगार म्हणून पुढे येत नाही तोपर्यंत अशा राजीनामा घेणं किंवा न घेणं हा त्या पक्षाच्या नेत्यांचा अधिकार असतो. छोट्या जाहिराती मोठा फायदा. आता आपण आमच्या वृत्तपत्राला, न्यूज पोर्टलला आणि यूट्यूब चॅनलला फक्त 499 मध्ये वाढदिवस, उद्घाटन सत्कार, नियुक्ती, जागेविषयक, शैक्षणिक, व्यवसाय धंदा, सल्ला मार्गदर्शन, ज्योतिषी, सौंदर्यविषयक, गुंतवणूक, पर्यटन, सेवाविषयक, नोकरीविषयक, कला क्रीडा शिबिर इत्यादी विषयी जाहिराती अथवा बातमी देऊ शकता. अधिक माहितीसाठी बॅनरवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद. दैनिक चालू वार्ता वृत्तपत्रासाठी आणि न्यूज चॅनलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा.